आजच्या संदेशाकडे, आजच्या वचनाकडे आपण वळू. आणि आजचा जो वचन आहे, संदेश आहे, खूप साऱ्या गोष्टी याच्यातल्या समजणाऱ्या आहे. आणि ज्या विश्वासाविषयी आपण बोलत आहोत त्या विश्वासाविषयीची जे समस्या आपल्या प्रत्येकाजवळ आहे आणि तुम्ही त्या गोष्टीपाशी स्ट्रगल करत आहात आणि या सगळ्या गोष्टीवरून पुढे कसं जावं आणि तुमच्या विश्वासामध्ये काय कमी आहे आणि का तुमच्यापाशी किंवा सार्वकालिक जीवनाविषयीचं तुमच्यापाशी आश्वासन किंवा विश्वास नाही, या सगळ्या गोष्टी आजच्या या संदेशाद्वारे आपण बोलू. आणि मी प्रार्थना करतो की देव तुम्हाला त्याच्या वचनाद्वारे, आणि हा जो आजचा संदेश आहे याचं नाव जे आहे पितळेचा साप, आणि या सगळ्या गोष्टी आपण समजू. ऐकताना तुम्हाला थोडंसं वाटेल का ही काय गोष्ट आहे, आणि म्हणून आपलं लक्ष असू द्या, म्हणून आपले कान उघडे ठेवा, आपले हृदय उघडे ठेवा की या गोष्टीतून आपण की याचा अर्थ काय होतो आणि हा पितळेचा साप आणि माझा विश्वास याच्यामध्ये काय साम्य आहे, या सगळ्या गोष्टी आपण बोलू. तर ही गोष्ट समजण्याच्या आधी तुम्हाला काही याचं बॅकग्राऊंड किंवा मागील काही गोष्टी सांगतो. तर देवाने जेव्हा यहुदी लोक निवडले आणि त्यांना गुलामगिरीतून इजिप्तमधून बाहेर काढत असताना तुम्हाला सांगतो देवाने एक सगळ्यात मोठा जो एक चमत्कार घडवला, म्हणजे तो जो तांबडा समुद्र आहे, सॉरी माझा शब्द, तर जो समुद्र आहे तो समुद्र देवाने विभागला. मी चेक करत होतो तुम्ही जागी या का नाही, पण तुम्ही जागी या. तर जो समुद्र आहे तो देवाने विभागला आणि त्याच्यातून देवाने हे लोक काय केले, देवाने बाहेर काढले. त्या चमत्काराविषयी एखाद्या दिवशी आपण बोलू. आणि त्यांनी या देवाचा सगळा चमत्कार बघितला की देवाने त्यांना कसं सांभाळलं, इजिप्तच्या गुलामगिरीतून बाहेर काढलं आणि देवाने त्यांना देऊ केलं की तुम्हाला मी आता अशी जागा देईल ज्यात तुम्हाला कुठलीच कमी राहणार नाही. आणि हे देवाचे वचन त्यांच्यासाठी होते. पण जसा मनुष्य सदैव थोड्या दिवसानंतर कुरकुर आणि पापात जातो, आणि म्हणून या लोकांनी काय केलं, देवाविषयी पाप केलं. आणि पुढचे वचन आपण बोलू की ही गोष्ट आपल्याला समजावी. तर अनुवाद 21:4 म्हणतं, इस्रायल लोकांनी होर पर्वता सोडला व ते तांबड्या समुद्राकडे जाणाऱ्या रस्त्याला लागले. सदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी असे केले, परंतु लोक अधीर झाले. ते काय म्हणतो, परंतु लोक अधीर झाले आणि इथे त्यांनी पाप केले. 5वं वचन, त्यांनी मोशे विरुद्ध व देवाविरुद्ध तत्कार करायला सुरुवात केली. लोक म्हणाले, तुम्ही आम्हास या रानात मरण्यासाठी मिसर देशातून बाहेर का आणलेस? इथे भाकरी नाही, पाणी नाही आणि या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहोत. तर इथे आपण बघतो की देवाने यांना इतका मोठा चमत्कार दाखवला, समुद्र विभागला, त्यातून त्यांना बाहेर काढलं, गुलामगिरीतून बाहेर काढलं. आणि देवाचं आश्वासन आहे की तुम्हाला एक चांगली भूमी, चांगला देश मी तुम्हासाठी देईल. आणि थोड्याच दिवसाने काय केलं, यांनी देवाविरुद्ध कुरकुर केली, देवाविरुद्ध यांनी पाप केलं. आता एक गोष्ट सुंदर लक्षात ठेवा, या जगातलं कुठलंच पाप, कुठलंही तुमच्या जीवनातलं, माझ्या जीवनातलं, कुठल्याही मनुष्याच्या जीवनातलं या 2 कॅटेगरीमध्ये किंवा 2 गोष्टीमध्ये विभागलं जातं. एक तर तुमचे पाप प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताद्वारे कव्हर होऊ शकतात किंवा त्याचा न्याय होईल. समजलं? या 2 गोष्टी, तुमचे पाप एक तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने कव्हर्ड आहेत किंवा प्रोटेक्ट आहेत, त्याने तुम्ही त्याच्यापासून क्षमा घेतली, किंवा तसं नसलं तर त्याची सरळ शिक्षा होईल. तर या लोकांनी काय केलं, देवाविरुद्ध पाप केलं. आणि देवाविरुद्ध पाप केल्यामुळे जसं मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा तुम्ही पाप करता, कुठलंही पाप त्याच्यावर न्याय येतोच, त्याची शिक्षा होतेच. आणि म्हणून देवाने यांना शिक्षा देण्यासाठी काय केलं ते आपण बघू. तर 6वं वचन, तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये विषारी साप सोडले, साप लोकांस चावले आणि बरेच इस्रायल लोक मरण पावले. आणि मी तुम्हाला सांगतो याच्यापेक्षा भयानक काही वाटत नाही. माझ्या जीवनात मी एका गोष्टीला सगळ्यात जास्त घाबरतो, वाघापेक्षाही मी सापाला घाबरेल. आणि म्हणून इथं मी म्हणजे विचार करू शकत नाही की हे असे तसे साप नव्हे, तर देवाने यांच्यावर सोडले. आणि देवाने, कारण यांनी देवाविरुद्ध पाप केला आणि हे विषारी साप यांना डसत होते, आणि याच्यासारखं भयानक वातावरण मी विचार करू शकत नाही. पण तुम्ही देवाविरुद्ध जेव्हा पाप करता आणि म्हणून देवाचा न्याय त्यांच्यावर आला
आणि ते विषारी साप काय करू लागले, त्या मनुष्याला डसू लागले. कारण लक्षात ठेवा, जेव्हा साप डसतो त्याचा विष हे अलग कार्य करतो, पण त्याच्याविषयीची भीती जी आहे ती अलग मनुष्याला खतम करते. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत होऊ लागल्या. आता याच्यातून खूप सारे मुद्दे आपण समजणार आहोत की एक लक्षात ठेवा की जेव्हाही आपण देवाविरुद्ध पाप करतो तर देवाविरुद्ध पाप केल्यानंतर न्याय जो आहे तो देव काय करतो, घेतोच. आणि तसंच या लोकांनी जेव्हा देवाविरुद्ध पाप केला, आता तुम्हाला डायरेक्ट ॲक्सेस देवाजवळ नाही. कारण मी तुम्हाला शिकवलं का देव पवित्र आहे आणि म्हणूनच आता यांना मध्यस्थ्याची गरज भासली. कारण यांनी देवाविरुद्ध पाप केले, देवाविरुद्ध कुरकुर केले आणि म्हणून देवाने यांचा जो नेता मोशे नावाचा जो निवडला होता, आता हे लोक डायरेक्ट देवाजवळ जाऊ शकत नाही. कारण तुम्ही देवाविरुद्ध पाप केलं. तसंच तुमचं आणि माझं सुद्धा आहे. तुम्ही डायरेक्ट देवाकडे जाऊ शकत नाही आणि त्याच्यामुळेच देवाने येशू ख्रिस्त दिला, जो तुमचा आणि माझा मध्यस्थी आहे. कारण आपण देवाविरुद्ध आहो आणि म्हणून येशू ख्रिस्ताद्वारेच आपण देवाजवळ जाऊ शकतो. तसंच या लोकांमध्ये मोशे होता आणि तो देवामध्ये आणि या लोकांमध्ये मध्यस्थी होता. तर 7वं वचन, लोक मोशेकडे आले आणि म्हणाले, आम्ही तुझ्या विरुद्ध आणि परमेश्वराविरुद्ध बोललो तेव्हा आम्ही पाप केले आहे हे आम्हास माहीत आहे. तू परमेश्वराची प्रार्थना कर, हे साप आमच्यामधून काढून टाक. तेव्हा मोशेने लोकांसाठी परमेश्वराची प्रार्थना केली. आणि इथे आपल्याला दिसतं की जे मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा तुम्ही देवाविरुद्ध, आपण जे पापी आहो म्हणून आपल्याला डायरेक्ट ॲक्सेस देवाजवळ नाही, तर जो मध्यस्थी देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्याद्वारेच तुम्ही देवाजवळ जाऊ शकता. आणि म्हणून हे लोक मोशेजवळ आले. पण सगळ्यात महत्त्वाचं शिकणं म्हणजे काय की या लोकांना सगळ्यात आधी काय, पहिली गोष्ट आणि या सगळ्या गोष्टीमध्ये जिथे आपण मागं पडत आहोत, सगळ्यात मोठी म्हणजे गोष्ट की दयेची. यांना सगळ्यात मोठं हे कळलं की मला आता दयेची गरज आहे, मला माझ्या पापाची क्षमा होण्याची गरज आहे. एक सदैव लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीविरुद्ध तुम्ही पाप करता आणि आपण बघतो की देवाविरुद्ध आपले पाप आहेत, आता तुमची क्षमा तुम्ही स्वतःहून करू शकत नाही. इथेच आपण स्वतः काय करतो, सदैव फसून जातो की आपण स्वतःला सांगतो की ठीक आहे मी स्वतःला क्षमा करते. नाही, आपण जेही पाप करतो नियम तुम्ही नाही लावले, देवानं लावले आहे. आणि म्हणून जेव्हा आपण कुठलंही पाप करतो जे देवाविरुद्ध आहे, तुमची क्षमा फक्त देवच करू शकतो, ना मी करू शकतो ना तुम्ही माझी. आणि म्हणून हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला समजणं की पहिले मी पापी आहे, दुसरी मला देवाची क्षमेची गरज आहे, तिसरं माझी क्षमा फक्त देवच करू शकतो. या लोकांना हे समजलं की मी देवाविरुद्ध पाप केले आहे, आता आम्हाला दयेची गरज आहे. तो मोशेला काय म्हणत आहे की आता आम्ही देवाजवळ जाऊ शकत नाही, पण तू माझ्यासाठी मध्यस्थी कर. आणि यातून आपल्याला सदैव दिसतो का तेच प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी आहे. का तुम्ही आणि मी डायरेक्ट देवाजवळ जाऊ शकत नाही. आणि म्हणून देवाने आपला पुत्र मध्यस्थी प्रभू येशू ख्रिस्त दिला आणि तो तुमच्या आणि माझ्यासाठी पापासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला. आणि आपण त्याच्याद्वारे का येशू माझी क्षमा कर, कारण त्याला सगळे अधिकार आहे, तो मध्यस्थी आहे आणि तोच तुमची आणि माझी क्षमा करू शकतो. आणि म्हणून इथे आपण बघतो की या लोकांनी त्या काळात जसा आपल्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आहे तसा त्या काळात त्यांच्यासाठी मोशे होता. आणि मोशेला त्यांनी विनंती केली की आम्ही चुकलो, आमचे पाप आम्हाला समजतात, आमच्यावर दया कर. हा देवाचा न्याय जो आहे, हे जे विषारी साप जे आहे ते आमच्यापासून काढ. तसंच तुमच्यासाठी सुद्धा आपलं विष जे आहे ते म्हणजे आपले पाप, आणि तो आपल्याला अनंताच्या नरकाकडे घेऊन जाईल. आणि म्हणून येशू ख्रिस्ताला दयेची हाक मारणे की येशू तू माझ्यावर दया कर, माझे पाप मला नरकात घेऊन जातील. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहे, कारण तू मध्यस्थी आहे, कारण तुझं वचन हे सांगतं. पुढे जेव्हा लोकांनी जेव्हा विनंती केली, 8वं वचन आपण बघू. आता काय केलं मोशे, तो देवाजवळ गेला आणि परमेश्वर मोशेला म्हणाला, आपण जे वचन ऐकू, परमेश्वर मोशेला म्हणाला, आता देवाचा मार्ग ऐका. पहिले तर तुम्हाला दयेची, पहिले तुम्हाला समजलं पाहिजे की मला दयेची गरज आहे, मी पापी आहे. आणि एक सदैव लक्षात ठेवा का देव कृपाशाली आहे. त्याची इच्छा हे नाही का तुम्हा प्रत्येकाला शिक्षा भेटली पाहिजे, त्याच्यापेक्षा इच्छा आहे का तुम्हा प्रत्येकाला दया भेटली पाहिजे, तुम्हा प्रत्येकाला देवाची कृपा लाभली पाहिजे.
पण तुमची इच्छा असली पाहिजे की मला दयेची गरज आहे, तुमची इच्छा असली पाहिजे की मला क्षमेची गरज आहे. आणि म्हणून ज्यालाही क्षमा पाहिजे त्याला देव सगळ्यांना क्षमा देतो. आणि म्हणून त्याने देवाला विनंती केली. आता देवाचा प्लान ऐका आणि यातून पुढच्या गोष्टी समजू. तर आपण बघितलं का हे यहुदी लोकांनी देवाविरुद्ध पाप केलं, देवाने त्यांच्यावर न्याय टाकला, देवाने विषारी साप त्यांच्यामध्ये सोडले. आता लोक मरत होते त्या सापाच्या डंकाने. आणि या लोकांमध्ये जेव्हा भीती वाढली की अरे मी मरेल, माझा आत्मा नरकात जाईल, आणि हे मोशेकडे आले आणि त्याला सांगितले की आमच्यासाठी तू प्रार्थना कर का हा जो देवाचा न्याय आहे आमच्यावर हा बाहेर काढ. तेव्हा देवाचा प्लान किंवा योजना ऐका. परमेश्वर मोशेला म्हणाला एक पितळेचा साप कर. म्हणजे आपण बघतो की देवाची योजना बघा की जे विषारी साप होते, जे यांना डसत होते, आता देवाने याच्यातून मार्ग काय काढला. एक पितळेचा साप कर आणि तो खांबावर ठेव. साप चावल्यानंतर जर एखाद्याने खांबावरच्या पितळेचा सापाकडे पाहिले तर तो मनुष्य मरणार नाही. सगळ्यात जगातली सोपी योजना. देवाने ठरवलं, मोशेला म्हटलं बरं मी दया दाखवतो, बरोबर. इथेच तुमचा विश्वास, इथेच आपण विश्वासाविषयी बोलू. देवाने सांगितलं ठीक आहे मी दया दाखवतो, पण एक काम कर, एक पितळेचा साप उभा कर, तो खांबावर लटको आणि ज्यालाही दया पाहिजे त्याने दयेने त्या सापाकडे बघावे पितळेच्या. कारण देवाने असं म्हटलं आहे का असं केल्याने तुम्ही वाचू शकता. आता प्रत्येकापाशी पर्याय आहे. असं का? देव डायरेक्ट तिथून असं म्हणू शकत नाही का की साप गायब हो. समजलं तुमचा अविश्वास काय जात आहे. आता मनुष्याच्या आपापल्या विचाराच्या कल्पना. इथं देवाचा सरळ सोपा प्लान आहे की तू उभा कर, जोही त्याच्याकडे बघेल तो वाचवल्या जाईल. याच्यासारखं दुसरं सोपं नाही. आणि जोही विश्वासाने बघतो तो वाचवल्या जाईल. पुढे आपण बघू तर मोशेने काय केलं. 9वं वचन. मोशेने परमेश्वराची आज्ञा पाळली, त्याने पितळेचा साप बनवला व तो खांबावर ठेवला. नंतर जेव्हा जेव्हा एखादा साप चावलेला मनुष्याने त्या खांबावरच्या पितळेच्या सापाकडे पाहिले तेव्हा तो जिवंत राहिला. म्हणजे समजा हजारो लाखो लोक असतील, जरुरी नाही का प्रत्येकाने विश्वास ठेवला असेल, पण ज्याला समजलं की असं हे म्हटलं का देवाने, हा देवाचा शब्द आहे. आता मला समजत नाही का तो पितळेचा साप मला कसा वाचवेल. मला समजत नाही की मी इथं विषारी सापामध्ये मरत आहे, त्याच्या डंकामध्ये मरत आहे. मला समजून घ्यायचं नाही. पण जर देव म्हणतो का त्या पितळेच्या सापाकडे बघून मी वाचू शकतो तर मी ते करतो. एवढा सोपा देवाचा प्लान आहे. इथे तुमचा विश्वासाची काय होते, तुमची टेस्ट होते. काही जे असतील ते सरळ की हो मी मरत आहे, देवाने हे म्हटलं आहे का, मी त्या देवाच्या शब्दावर विश्वास ठेवतो, त्या पितळ्याच्या सापाकडे बघतो आणि वचन सांगतं की जेव्हा जितक्यांनी ते पाहिलं तितके काय झाले, तितके लोक जिवंत राहिले. हा देवाचा सोपा सरळ प्लान होता. आता आपण येऊ तुमच्या आणि माझ्याकडे, बरोबर. ही गोष्ट तुम्हाला समजली. याच्यात काहीच किंतु परंतु नाही. तुम्ही देवाला प्रश्न सांगू शकत नाही, तुम्ही देवाला योजना सांगू शकत नाही का नाही. असं नाही, एक काम कर, तू दुसरं काहीतरी कर. हे सापाकडे, पितळ्याच्या सापाकडे बघणं ते मला जमत नाही. त्याच्यापेक्षा मीच तुला सल्ला देतो आणि तिथेच आपण फसून जातो. आणि इथे कसे आपण फसतो हे आपण समजू. जसा त्या काळात देवाने हे जो साप जे त्यांना डसत होते याचा अर्थ काय, देवाचा न्याय, तसे तुम्ही आणि जे मी पापी आहो, आपले पाप आपल्याला अनंताच्या नरकात टाकतील. आणि यासाठी देवाने एक योजना मांडली. योहान 3:14 म्हणतं, जसा मोशेने अरण्यात पितळेचा साप उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे, यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्यास त्याच्या ठाई सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. समजतं, देवाची सरळ योजना आहे. जसा त्या काळात लोकांचे जे पाप होते त्यांच्यावरचा जो न्याय होता त्यांच्यापासून वाचण्यासाठी मोशेला देवाने सांगितलं की एक जो पितळाचा साप उभा कर. पण हे काय आहे, चित्र आहे का जे देवाची मोठी योजना आहे. आता तुम्ही आणि मी सगळे देवासमोर दोषी आहो,
पापाचे वेतन मरण आहे. वचन सांगतं की एकही खरा नाही. वचन सांगतं की अनंताचा नरक आहे, दुसरं मरण आहे, एकदाच मरण आहे, दुसऱ्यांदा न्याय आहे आणि अनंताच्या नरकात टाकल्या जाईल. आणि म्हणून देवाने आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर पाठवला. जो देव होता तो आपल्यासाठी मनुष्य शरीर झाला. तो तुमच्या आणि माझ्यासाठी मारण्यात आला, तो गाळण्यात आला, तिसऱ्या दिवशी मरणातून उठला, स्वर्गात बसलेला आहे. ही सुवार्ता तुम्ही ऑलरेडी हमेशा ऐकली आहे. या जगाला क्रॉस माहीत आहे, या जगाला तो देवाचा क्रूस माहीत आहे. जसं त्या लोकांना तितक्या वेळेपर्यंत, त्या काळापर्यंत, त्या लोकांपर्यंत जो पितळेचा साप होता, तसा या जगासाठी आजच्या परिस्थितीत देवाचा क्रॉस तुमच्या समोर आहे. तुम्ही सुवार्ता ऐकली आहे. आता हा तुमचा विश्वास जसा त्या लोकांसाठी होता, या पितळेचा सापला बघून माझा विष चालला जाईल, मी वाचेल. आता तुमचा आणि माझा फक्त विश्वास की हो हा देवाचा पुत्र आहे आणि हा मला वाचू शकतो, ही जी गोष्ट आहे तेच आजच्या दिवसात मनुष्याला तारण देऊ शकतो. एक सदैव लक्षात ठेवा की मनुष्य सदैव आपल्या कार्याने, आपल्या कृतीने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो. पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, ज्याच्या विरुद्ध तुम्ही पाप केले त्याच्यापासूनच तुम्हाला दया भेटू शकते, त्याच्याशिवाय कुठलीच दया भेटू शकत नाही. आता आपण बघणार आहोत विश्वासाविषयी. आणि इथे मी तुम्हा सगळ्यांना संबोधित करतो आणि माझी आशा आहे की देव तुम्हाला या गोष्टीद्वारे ते वचन तुम्हाला शिको. आपल्या लक्षात ठेवा, आपल्या पापांमुळे आपण नरकात गेल्यापेक्षा आपल्या अविश्वासामुळे आपण नरकात जाऊ. कारण सुवार्ता तुम्ही ऐकली आहे, तुम्हाला काय वाचू शकते हे तुम्ही ऐकलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने जे क्रुसावर केलं ते तुम्ही काय करू शकता हे तुम्ही ऐकलं आहे. एक वचन सांगतं, देवाचं वचन सांगतो योहान 3:18 मध्ये, जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा न्याय होणार नाही. म्हणजे की हो, मी विश्वास ठेवतो की ही देवाची माझ्यासाठी योजना आहे. जशी यहुदी लोकांनी पाप केल्यानंतर ती देवाची योजना त्यांच्यासाठी होती की हा जो साप आहे, जो पितळाचा बनवलेला आहे, तो मला वाचू शकतो. आणि ज्यांनी त्याच्याकडे विश्वासाने बघितलं ते वाचल्या गेले. तसंच आजच्या काळासाठी ही माझ्यासाठी देवाची योजना आहे की मी माझ्या पापांमुळे जशी अनंताच्या नरकात टाकल्या जाईल, कारण एकही खरा नाही. आणि जोपर्यंत, कारण त्या लोकांना समजलं की त्यांनी काय केलं, कबूल केलं मी पापी आहे, कबूल केलं मला दयेची गरज आहे, कबूल केलं की आम्हाला देवा तूच वाचू शकतं. आणि तसं जोपर्यंत कुठलाही मनुष्य त्या क्रुसावर विश्वास ठेवून की हा जो क्रुसावर मारण्यात आला हा देवाचा पुत्र आहे, जे माझ्यासाठी त्यानं केलं, आणि जोपर्यंत तुम्ही विश्वासाने त्याला हाक मारणार ना, तोपर्यंत तुम्हाला तो वाचू शकत नाही. त्या यहुदी लोकांसाठी दुसरा काहीच पर्याय नव्हता, कुठलाच पर्याय नव्हता. न्याय देवाने त्यांच्यावर टाकला आणि देवानेच त्यांच्यासाठी योजना साकली. सगळं सरळ सोपा प्लान होता की जोही विश्वासाने बघेल तो या विषापासून वाचेल. तसं आज सुद्धा एकच योजना आहे, जो ही आता विश्वासाने कोण बघतो, ज्याला गरज आहे, ज्याला दयेची गरज आहे. आता आपण विश्वासाविषयी तुम्हाला काही गोष्टी मी समजून सांगतो. आता तुम्ही म्हणाल आमचा जर विश्वास नाही तर आम्ही चर्चमध्ये असतो का? तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजून सांगतो एका उदाहरणाद्वारे की खरा विश्वास काय आहे. खरा विश्वास काय आहे हे समजण्याचा प्रयत्न करा. आपल्या भारतामध्ये मी तुम्हाला एक उदाहरण देतो, अरेंज मॅरेज आहे. अरेंज मॅरेज म्हणजे काय, तुम्हाला प्रत्येकाचे, मला वाटते मॅक्सिमम प्रत्येकाचं अरेंज मॅरेज आहे. अरेंज मॅरेज म्हणजे का मुलगा मुलगीला ओळखत नाही, बरोबर. अरेंज मॅरेज म्हणजे की एखादा मध्यस्थी तारीख ठरवतो, मुलगा आणि मुलगी त्याचे घरचे बघायला येतात. आता लग्न म्हणजे जसं तुम्हाला माहित आहे आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तुम्हाला मुलगी किंवा मुलगा दाखवल्या जातो, तुम्ही जेही तिला बघून ज्याही गोष्टीद्वारे तुम्ही काय करता, विश्वास ठेवता की ही माझी बायको होणारी आहे. तुम्ही याच्याविषयी असं बघता का की मला माहित नाही का हे टिकून राहील. तुम्हाला तिच्याविषयी स्वभाव तिचा माहीत नाही, तुम्हाला तिच्या वाईट सवयी चांगल्या सवयी काही माहीत नाही, तुम्हाला हे माहीत नाही की हे निभवेन का नाही,
तुम्हाला हे माहीत नाही की माझं लग्न हिच्यासोबत चालणार का नाही, तुम्हाला हे माहीत नाही की माझं पूर्ण आयुष्य या एका मुली किंवा मुलगा समोर मी घालवणार आहे, एवढी मोठी डिसिजन तुम्ही फक्त एका भेटीने घेता. बरोबर, तो काय झाला तुमचा विश्वास. आता सगळ्यात मोठं गोष्ट समजण्याचा प्रयत्न करा. देवाचं वचन काय सांगतं. एक वचन मी तुमच्यासाठी वाचतो, हे सगळ्यात महत्वाचं आहे. याकोब 2:26 म्हणतं, कारण ज्याप्रमाणे आत्म्याशिवाय शरीर निर्जीव आहे, त्याचप्रमाणे कृतीशिवाय विश्वास निर्जीव आहे. म्हणजे आता पुन्हा समजून घ्या की तुम्ही विश्वास ठेवता की कोण म्हणतो बाबा आम्ही तो विश्वास ठेवतोच का येशू ख्रिस्त देव आहे, आम्ही तो विश्वास ठेवतोच का तो क्रुसावर मेला, आम्ही तो विश्वास ठेवतोच का त्याने आमच्या पापाची क्षमा घेतली. पण वचन काय सांगतं, कृतीशिवाय तुमचा विश्वास व्यर्थ आहे. सांगण्याचं तात्पर्य, तुम्ही विश्वास ठेवता पण तुम्ही ऍक्शन जराही घेत ना. पुन्हा एकदा समजून सांगतो. आता समजा मी पोरगी पाहायला गेलो, मला पसंत आली, बरोबर. आता मी लग्नासाठी हो म्हटलं. आता जेव्हा हो म्हटलं, याचा अर्थ कृती काय आहे. कृती म्हणजे आता पत्रिका छापा, आता तारीख काढा, आता जेवण काय ठेवायचं आहे, आता लग्न कधी करायचं आहे, आता लोक किती बोलवायचे आहे, आता कुठली तारीख कशी व्हायची आहे, काय काय भांडं घेणं आहे, काय काय सोनं घेणं आहे. तुम्ही विश्वास ठेवला का ही पोरगी माझ्यासाठी लग्नाची आहे आणि तुम्ही लग्नाच्या तयारीला लागले, म्हणजे तुम्ही कृतीमध्ये आले. जर मी म्हणतो की मला पोरगी पसंत आहे पण मी काहीच करत नाही, मी जर बसला राहतो, सरळ शंका येते का याला पोरगी पसंत आहे का नाही, कारण यांच्यापासून आम्ही कुठलीच हालचाल बघत नाही. तिथंच तुमची समस्या आहे. कारण जेव्हा आपल्याला कळतं की हो मी पापी आहे, मी मरत आहे, पण देवाने माझ्यासाठी या काळासाठी ही योजना मांडलेली आहे, ही देवाची सुवार्ता आहे, आपण फक्त ऐकून घेतो, ठीक आहे, चांगलं आहे, बरं आहे. म्हणजे तुमचा विश्वास कृतीशिवाय मेलेला आहे. कृती म्हणजे काय की जर तुम्हाला दया पाहिजे, जसं मी तुम्हाला लग्नाचं उदाहरण दिलं की जर तुम्हाला मुलगी पसंत आहे, जर तुमची इच्छा आहे की माझं लग्न झालं पाहिजे, तुम्ही सगळ्या कार्याला दोन्ही मंडळी कामाला लागतात. त्यातून आपल्याला कळतं की ही गोष्ट खरी आहे, त्यांनी कृती घेतली, त्यांनी ऍक्शन घेतली. तसंच जर तुम्हाला समजतं की हा देवाचा पुत्र आहे आणि जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता की हो येशू ख्रिस्त मला वाचू शकतो, माझ्या पापाची क्षमा होणी गरज आहे, कारण एक दिवस मी मरेल, माझा वेळ संपेल, तेव्हा तुम्ही खरंच दयेसाठी त्याच्याकडे धावणं. तुमचा विश्वास कृतीशिवाय देव म्हणतो निर्जीव आहे. म्हणजे तो काय, डेथ, म्हणजे तो मेलेला आहे. तुम्ही फक्त ऐकत आहात पण तुम्ही कुठलाच निर्णय घेत ना. दर संडेला आपण, आणि हेच तुम्हाला मी सांगतो आपल्या चर्चची समस्या आहे, हेच समस्या अनेक लोकांची आहे. आम्ही सगळं ऐकलं, आम्ही कधी नाही म्हणतो, आम्ही कुठं विरोध करतो, आम्ही कुठं काही म्हणतो बा, आम्ही तर तुझ्या सोबतच आहो. इथेच तुम्ही फसून जाता. कारण देवाचं वचन काय सांगते, एक वचन सुंदर मी तुमच्यासाठी वाचतो. याकोब 1:22 म्हणतं, वचनाप्रमाणे आचरण करणारे असा व फक्त ऐकणारेच असू नका, तर त्याप्रमाणे करा. कारण जर तुम्ही फक्त ऐकता तर तुम्ही स्वतःची फसवणूक करता. म्हणजे आम्ही ऐकलं, म्हणजे ही अशी गोष्ट आहे की आम्ही सगळी सुवार्ता ऐकली, तेव्हा मोशेने जेव्हा तो पितळेचा साप बनवला आणि त्या लोकांना सांगण्यात आलं, आता त्यांच्यापाशी निर्णय होता, हां असं आहे का, अच्छा अच्छा, म्हणजे इथे साप डसलेला आहे, तुमच्यापाशी कमी वेळ आहे, तुम्हाला माहित नाही किती वेळ आहे, तुम्ही फक्त ऐकून फक्त अच्छा. तो म्हणते अरे जो विश्वासाने हात मारतो तो वाचेल, ऐकणारे नव्हे. आणि इथेच तुम्ही फसता, इथेच अनेक लोक फसता, कारण तुमच्या कृती नाही. जसा तुमचा विश्वास आहे तशा तुमच्या कृती नाही. तुम्ही देवाजवळ येत ना, तुम्हाला वाटत नाही की मला दयेची गरज आहे, तुमचा विश्वास आहे पण तो कृतीशिवाय काय आहे, तो डेड आहे, म्हणजे मेलेला आहे. एक तुम्हाला मी उदाहरण देतो, याच्यातून तुम्हाला कदाचित समजेल. समजून घ्या, ही जी परिस्थिती आपण यहुदी लोकांविषयी बोललो आणि ही परिस्थिती आपली आहे. तर एका व्यक्तीला समजून घ्या, एका कौटुंबिक व्यक्तीला, कारण त्याने देवाविरुद्ध पाप केले तर त्याला साप डसला. तसाच आपल्यावर सुद्धा मरण आहे, कारण प्रत्येक व्यक्ती देवाच्या न्यायाखाली आहे
आपला न्याय, आपण मेल्यानंतर आपला न्याय आहे, प्रत्येकाला दयेची गरज आहे. तसाच आपल्यातला तो व्यक्ती आहे, म्हणजे आपण सगळे आहो, तसाच त्या काळातला एका व्यक्तीला साप तो डसला, कारण देवाचा न्याय तेव्हा तसा होता, आपला अग्नीत टाकल्याने न्याय होईल. आणि साप डसल्यानंतर त्याची जे बायको आहे, विचार करा, त्याला एक बायको आहे, तिलाही तो डसला. पण त्याच्या बायकोने मोशेविषयी ऐकलं का देवाने ही योजना केलेली आहे, का मोशेने काय केलं आहे, देवाने मोशेला सांगितलं एक पितळाचा साप ठेव आणि जोही त्याला विश्वासातून बघेल, ज्यालाही मरणापासून वाचवायची इच्छा असेल तो त्याच्याकडे बघेल, तो वाचवल्या जाईल. आता पहिले याच्या बायकोने विश्वास ठेवला की अरे मी वाचली, अरे मी वाचली, किती सुंदर आहे, अरे माझं विष गेलं, अरे देवाने मला वाचवलं, अरे ही देवाची योजना आहे, देवाला धन्यवाद. ती वाचली, ती आपल्या नवऱ्याजवळ येते, ती नवऱ्याला सांगते अरे तू मरत आहे का, तू मरत आहे, अरे बघ मी पण मरत होती, पण देवाची जी योजना आहे ना, त्या पितळ्या सापाकडे बघणं, त्याच्याकडे मी बघितलं आणि मी वाचली, तू पण विश्वासाने त्याला बघतो तुला वाचवेल. म्हणजे काय काय योजना आहे, तो पितळा साप, काय झालं त्याचं, अच्छा अच्छा तू वाचली, ठीक आहे ना, बरं आहे तुझ्यासाठी. म्हणते पण तुला नाही वाचायचं आहे, नाही मला नाही वाटत असं काय होईल. काही दिवसानं ती स्त्री अजून येते, कारण तिला समजते की माझा नवरा मरत आहे. ती म्हणते अरे तुझा मित्र तुला माहित आहे जो मरत आहे, जो तुझ्या सगळ्यात जवळचा आहे, अरे त्याला सुद्धा डसला, पण त्याने सुद्धा तेच केलं, त्यानं त्या पितळ्या सापाकडे बघितलं, अरे तो वाचला, तुझा मित्र वाचला, त्याला विचार बघ, त्याचा आत्मा वाचला, देवाने त्याला वाचवलं. कोण तो, काय झालं, वाचला, अच्छा. ते म्हण तू नाही निर्णय घेत, तू पण बघ ना, तुझ्यापाशी उदाहरण आहे ना, मला वाचवलं, तुझ्या मित्राला वाचवलं, अरे तूही बघ ना, तू पण मरत आहे ना. ठीक आहे ना, अरे बघ तुला समस्या काय आहे, तुझ्यापाशी पर्याय काय आहे, तू मरत आहे ना, तुझ्यापाशी वेळ नाही ना. हो, तुम्हाला वाटेल किती कठोर मनुष्य आहे की नाही. तुमच्यातला प्रत्येक व्यक्ती ज्याने इतक्यादा सुवार्ता ऐकली आणि कधीच देवाला हाक मारले नाही, तो व्यक्ती तुम्ही आहात. या चर्चची सुरुवातच या गोष्टीसाठी झाली. याची सुरुवात कासाठी झाली, कारण एक दिवशी देवाच्या पुत्राने मला वाचवलं, माझ्या पापाची क्षमा केली. जेव्हा मला कळलं की मी मरत आहे, मरून अनंताच्या नरकात जात आहे, ज्या दिवशी मी त्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, म्हटलं मी विश्वास ठेवतो का तू माझ्या पापासाठी मारण्यात आला, हे माझे पाप आहे प्रभू, जे क्रुसावर आहेत, परमेश्वरा मी तुला मारलं, माझी क्षमा कर, मला दया दाखव. ज्या दिवशी त्याने मला वाचवलं, सरळ मी तुमच्या जवळ आलो. त्या स्त्रीसारखं, अरे येशूने मला वाचवलं, आई येशूने मला वाचवलं, बाबा येशूने मला वाचवलं, माझं तारण झालं, माझा उद्धार झाला, अरे स्वर्गाची जागा मला भेटली. चांगलं आहे, चांगलं आहे. अरे पण तुम्ही मरत आहात ना, अरे आपल्या प्रत्येकाला तारणाची गरज आहे ना, आपल्या प्रत्येकाला उद्धाराची गरज आहे ना. अरे मला भेटलं ना, पहिले फक्त ऐकत होतो, अरे मला सार्वकालिक जीवन भेटलं, अनंताची जागा भेटली, मी मेलो तसा सरळ स्वर्गात जाईल. अरे तुम्ही का नाही बघत आहात, अरे तुम्ही का नाही वाचत आहात. ठीक आहे, तुझ्यासाठी आहे. काही दिवसानं मी एका दुसऱ्या मनुष्यासाठी येतो, अरे तो निलेश तुम्ही ओळखता का, त्याला तुम्ही भेटले, अरे त्याला मी देवाची सुवार्ता सांगितली, तो मरत होता, त्याने ख्रिस्ताला हाक मारली की येशू माझा आत्मा वाचव. त्यानं जसे डोळे उघडले, तो म्हणतो की आई मला देवाने वाचवलं, माझ्या पापाची क्षमा झाली, आता मी मरणाला घाबरत नाही. त्याची सुवार्ता तुम्हाला वारंवार सांगतो, अरे मलाच नाही त्यालाही वाचवलं. चांगलं आहे, चांगलं. कार्याशिवाय तुमचा विश्वास व्यर्थ आहे. फक्त ऐकत बसत आहो, कधीच हाक मारली नाही की माझे पाप मला अनंताच्या नरकात टाकील. मला या गोष्टीविषयी काही चिंता वाटत नाही. मी कधी स्वतःहून हाक मारत नाही. मी ऐकतो, मला सगळं समजतं, पण मी ॲक्शन घेत नाही, कारण मी कुठलीच कृती करत नाही. तुमच्या समोर देवाने क्रूस उभा केला आहे, सुवार्ता तुम्ही सदैव ऐकत आहात.
तुम्हाला माहीत आहे की हे सत्य आहे. तुम्ही एक बदललेलं जीवन बघता. तुम्ही बघता की हा मनुष्याला कसा देवाने बदललेला आहे. तुम्ही माझ्या जीवनाचे सगळ्या गोष्टीचे साक्षीदार आहात. तुम्ही वारंवार या गोष्टी ऐकत आहात. प्लस याच्यावर सोडूनही अनेक मी साक्ष तुमच्या समोर आणतो की बघा देवाने वाचवलं. पण आपल्याला स्वतःला कधीच तहान वाटत नाही. काही गोष्ट माझ्याजवळ नाही. मला माहीत नाही की मी मरेल, कुठं जाईल. माझ्यापाशी ती साक्ष नाही. माझ्यापाशी तारणाची साक्ष नाही. मी कधीच देवाला हाक मारली नाही. मी देवाला ओळखत नाही. माझं जीवन कधीच बदललं नाही. तर याच्यापाशी भेटलेलं आहे. असे इतके साक्षीदार आहे. तर मला गरज आहे, मला पाहिजे, मी हाक मारते अशी आपली कधीच इच्छा होत नाही. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं की जसं आत्म्याशिवाय तुमचं शरीर मेलेलं आहे, तसं कृतीशिवाय तुमचा विश्वास मेलेला आहे. हा निर्णय तुमच्याजवळ आहे. तुम्हाला माहीत आहे की प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला वाचवू शकतो. तुम्हाला माहीत आहे की जर तुम्ही विश्वासाने हाक मारता, कारण एकदाच मरण आहे, नंतर न्याय आहे. कोणी स्वतःच्या कार्याद्वारे स्वर्गात जाऊ शकत नाही. एकदा फोन येईल, एकदा न्यूज येईल, ते खरी ठरेल, गेला तो. अनंतासाठी लक्षात राहील का मी त्या क्रूसाविषयी ऐकलं होतं, मी त्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयी ऐकलं होतं, मी माझ्या तारणाची सुवार्ता ऐकली होती, पण मी कधीच कृती घेतली नाही. कृती म्हणजे काय? वचन काय सांगतो? जोही विश्वासाने हाक मारेल तो वाचवल्या जाईल. जोही कबूल करेल की हो मी पापी आहे आणि मी विश्वास ठेवतो की देवा तू देवाचा पुत्र आहे, तू माझ्यासाठी मारण्यात आला, गाडण्यात आला, तिसऱ्या दिवशी मरणातून उठला आणि तू स्वर्गात बसला आहे. तुझा क्रूस मी बघत आहे, तो क्रूस तू माझ्यासाठी केला आहे. हो येशू, तुझे वचन सांगतं की जोही हाक मारेल तो वाचवल्या जाईल. हो येशू, मी हाक मारतो. आज मी ते डिसिजन घेतो. आज मी तो निर्णय घेतो. होय प्रभू, माझी क्षमा कर, तुझी दया माझ्यावर असू दे. हा निर्णय तुमचा आहे. मी किती काही ओरडलो, किती काही सांगितलं, जोपर्यंत तुम्ही कृती करत ना, तुमचा विश्वास मेलेला आहात, तुमचा आत्मा मेलेला आहे आणि तुमचं शरीर ज्या दिवशी मरतं, मनुष्य अनंतासाठी नरकात चालला जातं. का तुम्ही ऐकलं, तुम्ही क्रूस बघितला, पण तुम्ही कधीच हाक मारली नाही. देवाची योजना तुमच्या आणि माझ्यासाठी सगळ्यात सोपी आहे. गरज आहे तुमच्या डिसिजनची, तुमच्या निर्णयाची की मला या गोष्टीची गरज आहे. हा निर्णय तुम्ही आज घेता मला ठाऊक नाही, पण जर तुमच्यापाशी अजूनही शाश्वत जीवनाची गॅरंटी हे तुमच्यापासून नव्हे तर देवापासून की हो देवाने मला वाचवलं कारण मी त्याला हाक मारली, याच्यासारखी तुमची साक्ष नसेल तर तुम्ही फक्त ऐकणारे आहात आणि रोज एक एक दिवस जाऊ देत आहात आणि एक दिन तुमचं कॅलेंडर खतम होऊन जाईल, तुमचं जीवन खतम होऊन जाईल. हा निर्णय तुमच्याजवळ आहे. जर तुम्हाला शाश्वत जीवनाची आशा नसेल तर फक्त ऐकणारे आणि बघणारे होऊ नका, तर त्याला हाक मारा आणि बघा, याच समय तुम्हाला अनंताचं जीवन लाभेल. आपले डोळे बंद करा, आपल्या मानाखाली घाला. जर देवाचं वचन तुमच्या संग बोललं असेल, हे सत्य ऐकण्यासाठी देवाने तुम्हाला संधी दिली, याच्यापेक्षा कुठली मोठी गोष्ट आहे की देव तुमच्यावर किती प्रेम करतो, किती देव तुमच्यावर प्रेम करतो की इतक्या सहज सोप्यारित्या देवाचा संदेश तुम्ही कधीच असे म्हणू शकणार नाही की देवाने मला सत्य कधीच दाखवलं नाही, देव माझ्या संग कधीच बोलला नाही. याच्यापेक्षा दुसरं खरं आणि क्लिअर सत्य देव तुमच्या संग सांगू शकत नाही. इतका प्रेम देव तुमच्यावर करतो. त्याची इच्छा आहे का कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये? गरज आहे का तुम्हाला दयेची गरज आहे का? तुम्ही विश्वास ठेवता का हो मी पापी आहे आणि मी मरेल? आज जरी तुमचे दिवस चांगले असले तर हे सदैव चांगले राहणार नाही, कारण एकदा मनुष्य तारणाशिवाय आपल्या पापाची क्षमा घेतल्याशिवाय निघाला, त्याच्यासारखं दुसरं कुठलंच वाईट नाही. मी तुम्हाला सांगतो, मला या खोलीतल्या प्रत्येक व्यक्तीच्या तारणाविषयी माहिती आहे की यांचं खरंच झालं आहे का नाही, पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं की तुम्हाला समजणं. आणि जेव्हा तुम्ही तारणाशिवाय निघून जाल, यासारखं वाईट काहीच राहणार नाही. पण हे डिसिजन तुमची आहे, कोणीच तुम्हाला पुश करू शकत नाही, कारण तुमच्यापाशी सेल्फ विल, स्वतःचा आत्मा आहे, स्वतःची इच्छा आहे का हो मी विश्वास ठेवते का मी पापी आहे. कारण वचन सांगतं, येशू ख्रिस्त म्हणतो मी खऱ्यांसाठी नव्हे, कारण खरा एकही नाही, तर जे पापी आहेत त्यांना तारावयास मी आलो आहो. आणि जेव्हा तुम्हाला समजतं का तो पापी मी आहे, कारण जसं तुम्हाला समजलं तुम्ही पापी आहात, तुम्हाला ऑटोमॅटिकली समजेल का मग आता माझा न्याय आहे. तुम्ही स्वतःला पापी यासाठी समजून घेत ना, कारण तुम्हाला न्यायापासून पळायचं आहे, पण तो न्याय तुमच्या हाती नाही, देवाच्या हाती आहे, कारण तुम्ही पाप देवाच्या विरोधात आपण केले आहेत.
पण त्या न्यायापासून जर वाचायचं असेल आणि हीच देवाची तुमच्यासाठी इच्छा आहे का त्याने तुमच्यावर आपली दया दाखवावी, म्हणूनच त्याने आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त केला. देवाचा पुत्र या पृथ्वीवर आला, तो आपल्यासाठी शरीर झाला, मनुष्य झाला, पवित्र जीवन जगला, या जगाचे आणि तुमचे सगळे पाप त्याने सगळे क्रूसावर घेतले. असं कुठलंच तुमच्या जीवनात पाप नाही जे देव क्षमा करू शकत नाही. गरज ही आहे का तुमची इच्छा आहे का माझी क्षमा झाली पाहिजे, कारण तुमची क्षमा देवाने केलेली आहे. गरज आहे तुम्ही विश्वासाने त्याला घेणे की हो येशू मी पापी आहे, माझी क्षमा कर, माझ्या हृदयात ये, माझा आत्मा वाचो, नवीन जीवन तू दे, मला तारणाची गरज आहे, माझं जीवन बदलण्याची गरज आहे. माझ्यापाशी हे साक्ष नाही, मला ठाऊक नाही की मी मरेल आणि स्वर्गात जाईल का, कारण तुमच्यापाशी हे आश्वासन नाही. तुम्ही फक्त बघता ऐकता, कधीच डिसिजन घेत ना. पण आज जर देवाचं वचन तुमच्या संग बोललं असेल, अरे किती आपल्या आत्म्याविषयी खेळाल, अरे किती किती भयानक आहे की या तारणाशिवाय तुम्ही जेव्हा तुमच्यापाशी साक्ष आहे, तुमच्यापाशी साक्षीदार आहे, तुम्हाला सांगितलं गेलं आहे की हो ख्रिस्त आत्मा वाचू शकतो, त्याने माझा वाचवला. तारणाशिवाय जेव्हा तुम्ही जाता याच्यासारखं भयानक नाही. पण जर तुम्ही आज पलटताना म्हणता हो मी चुकलो, माझी क्षमा कर, फरक पडत नाही मी लहान आहे मोठा आहे, जेव्हा देवासमोर आपण नम्र होतो तो ख्रिस्त तुम्हाला उचलतो, तो तुमची क्षमा करतो. अंदा येशू माझी क्षमा कर. आज मी विश्वास ठेवते परमेश्वरा की तो क्रूस माझ्यासाठी आहे, तू माझ्यासाठी मारण्यात आला, गाडण्यात आला. प्रभू माझी क्षमा कर. आजपर्यंत फक्त मी ऐकत होते आणि होय प्रभू, पण आज मी कृती करते परमेश्वरा, मी तुला हाक मारते. येशू माझ्या हृदयात ये, माझ्या पापाची क्षमा कर, मला नरकात टाकू नको, मला दयेची गरज आहे माझ्या राजा. होय प्रभू, मी तुझ्या न्यायासमोर उभी राहू शकणार नाही. होय परमेश्वरा, माझे पापाचे उत्तर तुझ्या न्यायासमोर मी देऊ शकणार नाही माझ्या राजा, जेव्हा तू सगळे माझे पाप माझ्या डोळ्यासमोर उभे करशील. होय प्रभू, मला त्यापासून वाचायचं आहे, मला दयेची गरज आहे. मी विश्वास ठेवते का तू मला वाचवणार आहेस आणि तू माझ्या पापाची शिक्षा क्रूसावर घेतली आहेस. होय प्रभू, माझा आत्मा वाचव, मला नवीन जीवन तू दे, मला तारण तू दे की मला शाश्वती असावी माझ्या राजा की मी वाचले. होय प्रभू, मी तुला हाक मारते. वचन सांगतं जोही विश्वासाने हाक मारेल तो वाचवल्या जाईल. अंतकरणाने जो विश्वास ठेवतो, मुखाने कबूल करतो, तो वाचवल्या जाईल. निर्णय हा तुमचा आहे, कारण कृतीशिवाय तुमचा विश्वास मेलेला आहे. त्यात जीवन टाकायचं असेल त्या ख्रिस्ताला हाक मारा आणि बघा तो तुमचं जीवन कसं बदलतो. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो, धन्यवाद देतो आजच्या दिवसासाठी, आजच्या वचनासाठी. होय परमेश्वरा, प्रार्थना करतो इथे जुळलेल्या प्रत्येकासाठी. होय प्रभू, प्रार्थना करतो माझ्या राजा. होय प्रभू, जे ये वचन ऐकत आहे, होय प्रभू त्यांचे मन तू नम्र कर माझ्या येशू. होय प्रभू, त्यांना त्यांची आत्मिक कंडिशन तू दिसू दे माझ्या पवित्र देवा. होय प्रभू, त्यांना कळू दे परमेश्वरा की नरक फार भयानक आहे आणि रोज रोज ही संधी भेटणार नाही. होय प्रभू, त्यांचे मन तू नम्र कर, त्यांचे मन तू उघड माझ्या पवित्र देवा, की त्याने विश्वासाने परमेश्वरा तुला हाक मारावी आणि होय प्रभू तुझ्या दयेसाठी त्यांनी हाक मारावी. प्रार्थना करतो इथे जुळलेल्या हे वचन ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयासाठी प्रभू. होय प्रभू, त्यांचे नम्र हृदय तू कर, त्यांचे हृदय तू उघड, त्यांची आत्मिक कंडिशन त्यांना दिसू दे माझ्या राजा, की होय परमेश्वरा प्रभू प्रत्येकाने विश्वासाद्वारे तुझ्या जवळ यावं. धन्यवाद मानतो आजच्या दिवसासाठी आणि धन्यवाद मानतो परमेश्वरा. होय प्रभू, तुझा प्लान जो किती परमेश्वरा सोपा आहे. तू आमच्यासाठी सगळं केलं, आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त पाठवला आणि होय परमेश्वरा जो क्रूस परमेश्वरा जो तू उंचावला माझ्या राजा, की त्याला बघून प्रत्येकाला प्रभू तारण मिळावं. होय प्रभू, इतकी सोपी तुझी योजना आहे. प्रार्थना करतो प्रत्येकाने विश्वासाद्वारे तुला हाक मारावी. धन्यवाद मानतो पुन्हा आजच्या दिवसासाठी आणि जे महान तारणाची भेट तुझ्यापासून आम्हाला आहे. होय प्रभू, मस्त सारख्या पाप्याला तू वाचवलं. माझे पाप किती वाईट होते माझ्या राजा, पण असं कुठलंच पाप परमेश्वरा नाही जे तू क्षमा करू शकत नाही आणि तू मला वाचवलं, माझी क्षमा केली आणि प्रभू हा संदेश आणि परमेश्वरा तुझी साक्ष देण्यासाठी उभं केलं. तुझे धन्यवाद मानतो. प्रार्थना करतो आजचा संदेश अनेकांचे जीवन बदलणारा असावा असं तू होऊ दे परमेश्वरा. ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड.